नमस्कार श्रोते हो. कथा विश्व या यूट्यूब चॅनलवर मी दिव्या आपलं मनापासून स्वागत करते. तर आपण ऐकत आहोत भाकर, भाग दुसरा. भाकरीसाठी आयुष्यभर झुंजणाऱ्या माणसांची संख्या मुंगीसारखी आहे. मुंग्या जसे वाळूर बांधतात, अगदी तसेच ही माणसंही स्वतःभोवती गरगर फिरत असताना नकळत देश बांधत असतात. स्वतःबरोबर इतरांचे जीवन उभारताना दिसतात. ही भाकर श्रमिकांची, कष्टकऱ्यांची, घाम गाळणाऱ्या माणसांची, पोटासाठी सतत दोन हात संघर्ष करणाऱ्या जीवांचे हृदय हे लावून सोडणाऱ्या त्यांच्या व्यथा, काट्याकुट्यांचा प्रवास, खडतर जीवनातले निश्चयाचे पडणारे त्यांचे पाऊल. माणसं जन्मतात ती भाकरीच्या शोधात. ही भाकर आदिमांच्या दऱ्याखोऱ्यात, कामगारांच्या कारखान्यात, कोळशाच्या खाणीत, इमारतीच्या टॉवरवर, रेल्वेच्या रुळावर, जिथे शोधाल तिथे ती सापडते. मजुरांच्या घामातून तिची निर्मिती होते. तिचा जन्मही शेतमजुरांच्या हातून झालेला. ही भाकर खेड्यापाड्यातून, आडवळणानं दऱ्याखोऱ्यातून थेट दिल्लीच्या संसद भवनात पोहोचली. तिच्यावर संसदेत झाडून चर्चा. अशाच एका वाताहत झालेल्या कुटुंबातील भाकरीची समस्या डोळ्यासमोर आली की गालावरून अश्रूच्या सरी ओघळायला लागतात. त्या भिजलेल्या अश्रूंच्या थेंबांच्या पल्ल्याड अंधुक प्रकाशात दगडाच्या चुलीवर भाजलेली भाकर दिसते. जणी त्या भाकरीसाठी भुकेच्या आकांतानं धावताना दिसते. तिचे उलेसे हात भाकरीचे तुकडे गोळा करण्यासाठी धडपडतात. तिचा पती तिला सोडून जाऊन 14 वर्ष उलटली असतील. बायजा तिचं नाव. नवरा लाडालाडानं बने म्हणून हाक मारायचा. बाजा तसा धडधाकट, उंचापुरा, चांगला आकर्षक देही यष्टीचा. पाड्यावर त्याचा चांगला रुबाब होता. त्याच्या रुबाबावर बायजा भाळली होती. ऐन तारुण्यात बाजा 100 तरुणात उठून दिसायचा. गुडघ्यापर्यंत धोतर, अंगात बंडी आणि डोक्यावरील लाल फेट्यातील त्याचं आकर्षक रूप चटकन नजरेस भरायचं. एक दिवस रेला नाचताना त्यांची नजरानजर झाली. बायजा डोळ्यात डोळा घालून बसली. तिची नजर बाजावरून हटेना. तिनं रेला नाचताना बाहेर आली. बाजाचा हात धरून त्याला बी तिने बाहेर काढलं. बाजा चल इकडं. कुठं? जंगलामंदी. कशासाठी? सांगते तुला, मी म्हणती चल. तू येडी झाली आहे. हो, येडी झाली. तू या रूपावर भाळली आहे. मग काय म्हणती? लगीन करायचं आहे तुझ्यासोबत. मी पसंत हाऊ. हात धरला ते समजत नाही का? हात सोडून दे. सोडायसाठी धरला नाही. चाल जंगलामंदी. बायजानं बाजाला सर्वांसमक्ष पसंत करून स्वीकारलं होतं. आपण होतकरू कष्टिक नवरा केल्याचं तिला समाधान झालं. बाजा बायजाचा संसार सुखावला. जंगलातील झाडं झुडपं बहरून आली. हरणं उड्या मारायला लागली. सदाफुली तर सूर्याबरोबर हसायला लागली. जंगलातल्या झाडाबरोबर बाजाच्या झोपडी मागलं लावलेलं केळीचं झाड हिरवगच्च होऊन जंगलाच्या झाडासोबत मिसळत होतं. बैना त्याच्या खाली अंग धुत होती. बाजा धावपळ करीत जंगलातील कामं करायचा. अंगणातील लाकडाच्या कडगरावर चढलेली वेल फुलानं बहरून गेली. लग्न होऊन दुसऱ्याच वर्षी बैना पोटुशीन राहिली. बाजाचा आनंद गगनात मावेना. बाजा सुखी संसाराचे अधिकच स्वप्न रंगू लागला. का व? आता आपण मायबाप होणार. तुम्हाला काय पाहिजे? पोरग का पोरगी? बाजा चटकन बोलला. पोरगी पाहिजे. पण पहिलं पोरग वंशाला दिवा तुम्हाला लवकर पोसल व. तसं नाही बने. पोरीची माया लय वाटती या. तू यासारखी पोरगी होईल. मै माई लहानपणी मेली या. तिची माया पोरीच्या रूपानं मिळेल. बरं, तुमच्या मानानं. नव्या उगवणाऱ्या जीवाची चर्चा दोघंही हसत खेळत करायचे. दिवसा सूर्य आणि रात्रीला चंद्र त्यांच्या गप्पा ऐकून हरकून जायचे. बाजा सावध वाघाप्रमाणे भाकरीच्या शोधात निघायचा. जंगलात निघालेल्या वनीकरणाच्या कामावर, ट्रकनं ओढणाऱ्या लाकडाच्या कामासाठी, तर कधी जंगलाच्या शेजारी असलेल्या वावरामध्ये काम करायचा. त्याचे कष्ट त्याला उपाशी राहू देत नव्हते. घरात ज्वारीची कणगी भरून राहायची. बैनाला काही कमी नव्हते. रानातली फळं तिच्या गर्भाला टॉनिक देत होते. बाजा दररोज शेल्यात रानमेवा बांधून आणायचा. बैजा जाम खुश व्हायची. पोटातल्या लेकराला आतापासून किती जपता व तुम्ही? लय माया आहे तुमची. तुमच्यासारखा धनी कुणाच्या नशिबात नाही.
खुशीनं तिचे गाल भरून जायचे. बाजा बायकोच्या बोलण्यानं दिवसभराचा कामाचा थकवा क्षणात विसरून जायचा. तिच्याकडं पाहून तो गालातल्या गालात हसायचा. बाजा हसला की बहिणा त्याच्या गालाला चिमटा घ्यायची, जोरानं ओढायची. धनी, तुम्ही आता लेकरूवाळा होणार. बाजा खुश व्हायचा. नुकताच पावसाळा सुरू झाला. शेतात ज्वारी बाजरीची बी बाजानं पेरलं. लहान लहान अंकुर ओळीनं शिस्तीत उगवलं. आंब्याच्या झाडाखाली गवताचं लहानसं खटुलं बांधलं. दुपारला खोप्यात पक्षी जावं तसं बाजाबाईंना खटुल्यात बसून जेवण करायचे. ज्वारी बाजरीच्या भाकरीसोबत पाट्यावर वाटून आणलेली खमंग चटणी दोघंही मिटक्या मारीत खायचे. कामामुळं 2 घास जरा जास्तच जायचे. बाजा म्हणायचा, बने, तू 8वा महिना लागला आहे ग, कशाला वावरात येते व? झोपडीला आराम कर ना. नाही व धनी, या दिवसात झोपून राहिल्यानं अंगात आळस शिरतो. मेल्या मुर्द्यावानी वाटतं. अंगात तरतरी राहत नाही. हिंडफिर झाल्यानं बरं वाटतं या. लेकरूबाई आळशीला होणार नाही. मी म्हणते काम करता जंतली तर लई बरं होईल. दोघांच्या गप्पा भाकर खाताना रंगल्या. बाजानं लहानसं मडकं तोंडाला लावलं आणि गटागटा पाणी घशाखाली घातलं. खटुल्याच्या बाहेर येऊन सूर्याकडं पाहिलं. दुपार हळूहळू सरकत होती. पाणी येण्याचा अंदाज येत होता. बाजानं भाकरी खाल्ली, पण त्याचे बैल धुऱ्यावर बांधून होते. बाजा बायकोला म्हणाला, ती भाकर खाऊन झाली नाही का व? लई आरामानं खाती, लई फुरसत दावली आज. तू थांब खटुल्यात, मी बैलासनी चाराय जातो. बैल हांबरत्यात. आपण भाकूर जेवलो, मुक्या जनावराला कोण जीव घालील? असं म्हणून बाजा धुऱ्यावरील बैलाकडे निघाला. बाजानं बैलाला चारायला सोडलं. डोक्यावर घोंगडं अडकवून बैलाच्या मागं मागं त्यासनी चारायला वळणावर लावायचा. हातातील काठी हवेत धरून धाक दाखवायचा. तोंडानं किकी करून बैल वळवायचा. ढोरं चाऱ्यावर भुकेच्या आकांतानं तुटून पडले. तेवढ्या सुळसाट वारा सुरू झाला. आकाशातील ढग एकमागून पडू लागले. पावसाची हणजीम सुरू झाली. विजेच्या कडकडाटात वातावरण दरानून सोडत होते. सकाळपासूनच विचार करू लागला. एकावर एक वीज चमकत होती. जवळच्या तालुक्याच्या ठिकाणी मोठ्यानं आवाज व्हायचा आहे. अनवर आकाशातून चमकणारी वीज गडगडाट करीत खाली कोसळायची. आपण कर्ज घेतलं नाही, पण आता घेतल्या बिगर इलाज नाही. बाजा उठला आणि सरळ सावकाराच्या दारात गेला. गफू सावकार हुक्का पीत त्याचे झुरके हवेत सोडत होता. बाजाला पाहताच ते धडधाकट सावध सकाळीच कसं जाळ्यात सापडण्यासाठी आपणहून आलेलं पाहून त्याचा चेहरा फुलून गेला. तो हसतच म्हणाला, ये बाजा, कसा काय आला रे? सावकार, यंदा पीक पाणी झालं नाही. बायकोचं बाळत पण हाय. तालुक्याच्या दवाखान्यात न्यायचं हाय. पैका पाहिजे. अरे पण आमचं व्याज तुम्हाला परवडणार नाही. आताच सांगून ठेवतो. काम पडलं की तुम्ही येता आणि मग आम्हाला नंतर शिव्या देता. नाही व मालक, तुम्ही आमच्या कामी पडता. काम करून व्याजावर पैका परत करीन. पण असा पैका मिळत नाही. वावर लिहून द्यावं लागत. लिहून घ्या मालक, तुमच्यावर विश्वास आहे. गफूनं कोरा स्टॅम्प काढला आणि त्यावर बाजाचा अंगठा लावून घेतला. 500 रुपये बाजाच्या हातात दिले. जा तुझं काम कर. बाजानं गाडी जुंपली. गाडीत तणीच भरलं. त्यावर गोधडी टाकली. बैनाला घेऊन आहेरीला आला. बैनाला दवाखान्यात भरती केलं. दुसऱ्या दिवशी बैनाला पोरगी झाली. बाजा हरकून गेला. माई जन्माला आली व? बाजा म्हणाला, बने, कोणासारखी पोरगी दिसते ग? तुमच्यावर गेली हाय. माय बी अशीच होती व. तुम्ही लहानपणी मायले पाहिलं नव्हतं. आपण लोक सांगतात. बाजाचं लेकीचं स्वप्न पूर्ण झालं. त्याच्या संसाराच्या वेलीवर फुल उगवलं होतं. बाजा वावरामध्ये खामजोक होईपर्यंत काम करायचा. बहिणा बी जास्त दिवस ओली बाळंतीन राहिली नाही. बाजाबरोबर वावरात जायला लागली. आंब्याच्या झाडाला चिमुकल्या जणीचा पाळणा असायचा. थंडगार सावलीला जणी पाळण्यात हातपाय हलवायची. वर्ष कसं गेलं कळलंच नाही. एक दिवस गफू सावकार पोलीस घेऊन घरी आला. त्याच्याबरोबर काळा कोट घातलेला वकील होता. हे सर्व लोक आपल्या घरी एकाएकी आलेलं पाहून बाजा चमकला. काय सावकार, हे पोलीस कसं काय आलं?
पोलीस मधातच बोलला, तेरा नाम बाजा है? तू ही बाजा आहे क्या? हो, मी बाजा. काऊन, काय काम आहे? काय रे, बहुत चालाक आहे क्या? तू तुझा वावर गफुको 50,000 विकला आहे आणि आता ताबा देत नाही. साले, खुद को बहुत होशियार समजता? नाही, असं नाही हो साहेब, फक्त 500 रुपये व्याजाने घेतलं या. खोटा बोलतो साले, ये देख, स्टॅम्पवर जमीन का पुरा पैसा मिला कर लिखा दिया आहे. भाज्या जोरानं ओरडला, हे खोटं आहे. मी 500 रुपये घेतले, 50,000 घेतले नाही. बहिणा शपथ घेऊन सांगत होती, या पोरीच्या बाळणपणासाठी 500 रुपये घेतलं आहे. पोलीस बाजाच्या दमदाटी देत होते, तुझ्या शेताचा ताबा गफू सावकारला देऊन टाक. बाजाचं वावर राहिलं नसूनही तो वावर पाहून यायचा. वावराकडं डोळंभर पाहून यायचा. त्याचे डोळे आसमानने डबाडबा भरून यायचे. काम करून थकल्यावर हातावर भाकर घेऊन जाताना बहिणाशी गप्पा करताना दृश्य त्याच्या डोळ्यासमोर यायचं. एके दिवशी गफ्या बाजाला दमदाटी देऊन म्हणाला, बाजा, तू आता हे वावर राहिलं नाही, तो इथं कायला येतं? बाजाच्या शरीरातलं रक्त गरम होत होतं. डोळे लाल झाले. बाजाचा विद्रोह पेटला. त्यानं आंब्याच्या झाडाखालचा भला मोठा दगड दोन्ही हातांनी वर उचलला आणि गफू सावकाराच्या डोक्यावर उचलून टाकला. एकसारखा दगड उचलून गफू सावकाराच्या डोक्यावर उचलून टाकत राहिल्याने क्षणार्धात गफू मरून पडला. तरी बाजा जोराजोराने ओरडत त्याच्या अंगावर दगड टाकतच होता. मै जन्माची भाकर छिंत मुरदडा. बाजा खुन्याच्या गुन्ह्यासाठी जेलमध्ये गेला. इकडे बहिणा व जणी माईलेकी दोघी घरात उरल्या. सुखी संसारात वादळ आलं. दोघांचे जीव झाले होते. त्यातला एक जीव अन्यायाचा प्रतिकार केल्यानं घरातला अलग झाला. बाजाला जन्मठेप झाली. 14 वर्षाची सदा त्याला जेलमध्ये काढायची होती. बाहेरचं जग त्याच्यासाठी बंद झालं. त्याच्या नशिबी जेलची भाकर आली. वावरातल्या भाकरीची कमाई करणारा बाजा कैद्यात राहून जेलची भाकर खाऊ लागला. त्याच्या रांगड्या हातापाया जेलच्या सळ्या पडल्या. इकडे बहिणा आपल्या चिमुकल्या जणीला वाढवत होती. आपल्या एकुलत्या एका पोरीला हृदयाजवळ घट्ट कवटाळून ती जगाकडे पाहत होती. दिवसेंदिवस महागाई राक्षसासारखी वाढायला लागली. स्वतःजवळचं शेत सावकारनं गिळलं. नवरा जेलमध्ये जाऊन बसला. पोरीचा जीव वाढवायची जबाबदारी येऊन पडली. पोरीला घेऊन दुसऱ्याच्या वावरात कामाला जायची वेळ तिच्यावर आली. मायलेकी पोट भरण्यासाठी वनवन भटकायच्या. कष्ट उपसायची. भाकरीच्या तुकड्यासाठी तिचा आकांत चालला होता. ती नवऱ्याला अधूनमधून भेटण्यासाठी जेलमध्ये जायची. जेलच्या रजिस्टरवर नाव नोंदलं का बाजाच्या भेटीसाठी पुकारा व्हायचा. बाजा रांगडा असल्यानं पोलीस बी त्याला घाबरून होते. हातापायात साखळ्या घातलेला बाजा लोखंडाच्या दरवाजापर्यंत जेलर घेऊन यायचा. एका लोखंडी सळाखा असलेल्या खिडकीतून बहिणाशी बोलण्यासाठी त्याला सांगण्यात येत होते. बहिणा त्याला म्हणायची, कसा आहे वधनी? ठीक आहे, रडू नग. मैजनी कशी आहे? ठीक आहे, जपती या तिला. काय बी काळजी करू नका. या दुश्मनानं मायावाला वाघ पिंजऱ्यात टाकला आहे. का वधनी, तुम्ही जरासा राग आवरला असता. तो सावकाराला तुम्ही दगडानं ठेचून मारलं नसतं तर किती बरं झालं असतं. ते काय बी नाही. तो लुटारी होता, वावर लुटलं. त्याने वरून पोलीस आणि वकील बी घेऊन आला ताबा घ्यायले. आपण कष्ट करून खात होतो तरी बी गरीबाला जगू देत नाही. त्याला मी साजा दिली. खरा न्याय केला. बने, तू त्याचा इजार करू न ग. माझ्या लेकरा बाळाची भाकर हिसकावली, त्याचा हिशोब त्याला दावला. गरिबाची फसवणूक करतात. ते जाऊ दे. तू कसं आहे? तू या जेलमध्ये आली का अनगोड लागत नाही. तुमच्या भाकरीचा विचार येते. आमची काळजी करू नका. बाजाच्या डोळ्यातून अश्रू यायचे. बहिणा त्याच्याकडे एकसारखी पाहायची. तिच्या डोळ्यातून टपटप अश्रू गळायचे. जेलर वेळ झाली म्हणून ओरडायचा. बाजाला पोलीस खिडकीतून घेऊन जायचे. साखळदंडात बांधलेला बाजा पाठमोरावून हळूहळू आतमध्ये यायचा. बहिणा तो जाईपर्यंत वेड्यासारखी पाहत राहायची. घरी यायची. जणीला तिच्या बाची भेट घेऊन आल्याची सांगायची. तुझा बा तुझी आठवण काढत होता. तुला आशीर्वाद दिला ग.
तुझ्यासाठी तुझा बाच्या डोळ्यात पाणी आलं. म्या जनीला जेलमध्ये आणू न ग असा तुझा बा म्हणाला. जनी मायाकडे पाहून उलसूक तोंड करायची. असंच वर्षानुवर्ष जात होते. देशाची अर्थव्यवस्था बॅलेट पेपरवर मागं पुढं सरकत होती. रुपयाचे मूल्य संसदेत ठरवले जायचे. गॅस पेट्रोलचे भाव वर्तमानपत्रात लिहून यायचे. दिल्लीत तज्ज्ञांची अर्थसंकल्पावर भाषणं व्हायची. पण बैनाची भाकर मागं पुढं कधी सरकलीच नाही. ती सारखी महागत होत गेली. तिला तिची भाकर मिळवण्यासाठी कडेकोट तुडवावे लागले. ढेकळातून चालावे लागले. फाटक्या परकरातल्या जनीचा हात धरून फणातून फिरावे लागले. वावराच्या ओळीत गवत काढावे लागायचे तेव्हा कुठे जनीचा भाकरीचा अर्थसंकल्प पुरा व्हायचा. तिच्या अर्थसंकल्पातील महत्त्वाचा दुवा बाजा जन्मठेप भोगायला जेलमध्ये गेल्याने तिचे जीवनमान शेवटच्या टोकाला आले होते. तिचे हाल सुरू झाले. अंगावर 17 गाठीचं फाटकं लुगडं आलं. फाटक्या लुगड्याचा पदर डोक्यावर घ्यायची. इज्जतीला एकसारखी जपायची. बाजाच्या नावाला जपायची. ती आयाबायांना म्हणायची, काय करतं व माय, नवऱ्याचा गुन्हा नसून नवरा लोकांच्या नजरेत गुन्हेगार ठरून जेलात गेला. या सावकारानं वावर लुटलं नसतं तर ते त्याचा मुर्दा पाडला नसता. त्यानं संसारात माती खालवली. रागाच्या भरात अन्याय सहन झाला नाही बाई त्यायले. घरवाला जेलमध्ये जाऊन बसला हा तवापासून दुनियाच उजाडली. घर खायला धावते पण त्याचीच हिंमत वाटते. 14 वर्षानं बाहेर येईल तवर त्याची वाट धरावं लागन. त्याची सोन्यावानी पोरगी हाय मायाजवळ, तिला वाढावं लागन. त्याची निशाणी हाय. पोरगी जशी त्याच्या वाणी हुबेहूब दिसते. माया जीवाचं खाय बी झालं तरी चालन पण माया जनीला जपावं लागन. तिचा बाप जवळ असता तर पोरीले बापाची माया भेटली असती. पण आता हिंमत सोडून चालतं का व? माया पुढं बहिणा आपल्या संसाराची गोष्ट सांगून मला हलकं करायची. गाबड कष्ट करीत तशीच जिंदगानी काढत होती. बहिणा सकाळीच उठली. दुट्टीतली शिळी भाकरी घेतली. त्यावर चटणी मीठ घेऊन फडक्यात बांधली. भाकरीची पुटली डोक्यावर घेतली आणि कामावर निघाली. शिळापाता भाकरीचा तुकडा तिच्या डोक्यावर बसून तिला साथ देत होता. भाकरीसाठीच तर तिची हालचाल सुरू होती. बहिणा शिळीपाती भाकर समाधानानं खायची. तिनं कधी कुरकुर केली नाही. भाकरीला तिनं कधी मिठासोबत कधी चटणीसोबत सुसू करत खाल्ली. प्रत्येक वेळी तिनं समाधान मानलं. दिवसभर ती वावरात राबायची. सूर्य आग ओकायचा पण कधी ती तापणाऱ्या सूर्याला भ्याली नाही. काम करताना तिच्या अंगातून घामाचे पाणी निघायचे. निघणाऱ्या घामाचे थेंब हातातल्या तळव्यानं पुसून ती सूर्याकडे फेकायची. तिचा थकवा नाहीसा व्हायचा. तापणारा सूर्यही ते शांत करायचे. भर दुपारी 3 भाकरी फडक्यातून बाहेर काढली आणि तिची जणी घरीच होती. एक घास तोंडात टाकला. तिला जणीची आठवण झाली. माय पोरीला दुट्टीत भाकरच ठेवली नाही. सगळी भाकर मी घेऊन आली. पोरगी उपाशी राहीन. तिच्या तोंडात घास जात नव्हता. तिनं घोटभर पाणी घशाखाली घातलं. खाल्लेला घास आत गेला. बहिणानं भाकरीकडं पाहिलं. एक विचार असाही आला, भाकरीनं काय केलंय माय? हिच्या भरवशावर तर आपली जिंदगी हाय. मग बहिणा पुन्हा भाकरीचा तुकडा चटणीसोबत खायला लागली. बहिणा संध्याकाळी घरी आली. तिची जणी उपाशी पोटी फाटक्या गोधडीवर पाय दुमडून पडून होती. भुकेने तिला कसं तरी वाटत होतं. बहिणानं अंगणात आल्या आल्या जणीला हाक मारली. कुठं हाय व माय जणे? तशी जणी धावत आली आणि मायले धावून बिलगली. माय व तू भाकर ठेवली नाही आणि तशीच गेली. समधी भाकर तू नेली, मी दिवसभर उपाशी हाय. पोरीचे हे शब्द ऐकताच बहिणा मुळमुळ रडायला लागली. उलट जणीचं मग मायले समजावून सांगायला लागली. रडू नगस व माय. बहिणा जणीच्या पाठीवरून हात फिरवत होती. तसतशी जणी मायला जास्तच बिलगायला लागली. बहिणा पोरीच्या डोक्यावर हात फिरवत होती. थोडी धीर धर. तू बाबा 6 महिन्यांनी जेलमधून सुटून येणार हाय. शेवटचं वरीस हाय. थोडे दिवसभराचेच राहिले. त्याले तू माय हायस. ह्या आल्यावर आपल्याला काही बी कमी पडणार नाही. तू आबा वाघासारखा माणूस हाय. बहिणा पतीच्या ओढीनं एक एक दिवस मोजत होती.
वाढत्या महागाईत बहिणाची मजुरी पुरत नव्हती. एखाद्या दिवशी ताप आला किंवा बरं वाटत नाही की तिची मजुरी पडायची. त्याची झळ संसारात पोहोचायची. तिच्या घरी ताणातून व्हायची. विड्याच्या आणीवरती संसाराला सारं काही सोसावं लागायचं. तिची एकटीची संसाराची झूंज चालूच होती. अशातच बहिणा अचानक आजारी पडली. घरात मजुरी येणं बंद झालं. जणी 14 वर्षांना वाढली होती. तिचीही भूक वाढली. मायशिवाय मजुरीला कोणासोबत जाणार? बहिणानं अंथरूण धरलं. मडक्यातले असले नसले दाणे दळून आणले, पोटात टाकले. आजारपणाने तिच्यात कमाईचा अशक्तपणा आला होता. ती उठून उभी व्हायला गेली की चक्कर यायची. हाती पैसे नसल्यानं धड औषध मिळत नव्हतं. जणी आपल्या माईच्या खाटाजवळ बसून मायनं तिचं डोकं चेपत बसायची. जणीचा हात माईच्या तापणं भाजून निघायचा. ती लहानसं तोंड करून म्हणायची, काय व माय, तू कवा बरी होशील? मायजवळ बसून चिंता करायची. बहिणा पोरीकडं पाहून मनातल्या मनात म्हणायची, काय माय, माया पोरीचा उलासिकपणा जीव झाला आहे, काय करावं? ह्या पोरीचा बाप सुटून आला की समद बराबर होईल. बहिणाला हुंका दाटून यायचा, पण पोरीला दुःख नको म्हणून तशीच दाबून टाकायची. तरी पण तिच्या डोळ्यातून आसव जोरात घळघळ बाहेर पडायची. मायचे अश्रू पुसीत जणी समजावत होती, माय व रडू न ग, अशानं जास्त बिमार पडशील. 2 दिवसांपासनं घरात अन्नाचा कण नव्हता. रिकामी भाकरीची रोटी कोपड्यात पडून होती. बहिणाचे फोट खोल गेले. डोळ्यातील शक्तीही थकल्यासारखी झाली. जणी भुकेनं व्याकुळ झाली. माय आजारी असून त्यात उपाशी आहे हे पाहून जणी धास्तावली. आपल्या माईचं कसं होणार या विचारानं तिचं डोकं सुन्न झालं. माय मरून जाईल या कल्पनेनं ती हिम्मत करून मायला न सांगताच बाहेर पडली. पोरगी न सांगताच कुठं गेली म्हणून बहिणा चिंतेत पडली. मायला स्वाभिमानाची कष्टाची भाकर पाहिजे हे जणीला माहीत असूनही घरी घरी जाऊन माईच्या भुकेसाठी भीक मागायला लागली. माय उपाशी हाय, बिमार हाय, भाकर द्या. 4 चतकोर भाकर तिला मिळाली. फाटक्या परकरात घट्ट पकडून ती घरी आली. माय 2 घास खाईल, तिच्या अंगात शक्ती येईल याचा तिला आनंद झाला. आले आले तिनं मायपुढं भाकर केली. खावं माय भाकर, तू 2 दिवसापासून उपाशी हाय. 1 घासाचा तुकडा तोडला आणि माईच्या तोंडाजवळ नेला. बहिणानं विचारलं, जणी कुठून आणलं व? जणी थरथर कापत म्हणाली, माय, मी भीक मागून भाकर आणली. असं म्हणताच माईनं तोंडात पकडलेला भाकरीचा तुकडा तोंडाबाहेर फेकून दिला आणि जणीच्या एका गालफडात लगावली. जणी हमसून हमसून रडायला लागली. काहून व माय? कारटे, बापाची इज्जत ठावं आहे. भीक मागती तर लोक भुकतील माय जिंदगानीवर. बापाच्या माघारी पोरीले भीक मागायला लावलं म्हणतो तोंड काळ होईल. तुहा बाप वाघवणी हाय. जणे आपल्यामध्ये हरामाचं खावाचं रिवाज नाही. कष्टाची भाकर पाहिजे तवा पोट भरते. कष्टाच्या शिळापाता भाकरीचा तुकडा चटणी मिठासोबत खाणारी बहिणा आज पोरीनं आणलेली भाकर फेकून देत होती. बहिणाला धक्का बसला. जणीला तिनं जवळ बोलवलं. रडत रडत जणी मायजवळ गेली. काही नाही, ये जवळ बस. जणीच्या डोळ्यांवरून तोंडापाठीवरून पांढरा फक्त हात फिरवला. तुले मी मारले या पुरी, भीक मागून खाणं आपल्याला शोभत नाही. यापुढं तू अशी चूक करू न ग. तुवा मायासाठी जीव हाय. माई भूक तुवा जाणली, पण अशी भीकेची भाकर न ग. माझ्या जणीचं कसं होईल या चिंतेनं जणीच्या तोंडाकडे पाहत होती. तिचे ओठ एकाएकी थरथरले. माय लेकरू जणे, असं जोराने तिच्या तोंडून शब्द निघाला. तिनं एकदाचे गरकन डोळे फिरवले. क्षणात तिच्या डोळ्यांची हालचाल बंद झाली. जणी माय बोलत नाही हे पाहून घाबरून गेली. ती मायला जोरजोरात हलवून उठवत होती. खाऊन व माय बोलत खाऊन नाही ग. बहिणाचे न हालणारे डोळे उघडे पडून राहिले होते. जणीनं टाहू फोडला. तिचा आकांत पाहवत नव्हता. माईनं फेकलेली भाकरीचे तुकडे इकडे तिकडे पडून होते. जणी त्या तुकड्याकडे पाहत आणि माईकडे पाहत जोरजोरात रडत होती.
माईचा भाकरीचा संघर्ष तिच्या मरणासोबतच संपला होता, परंतु जनी व जनीचा बाप बाजा यांचा भाकरीचा संघर्ष संपला नव्हता. त्यांचे जीवन भाकरीच्या पृष्ठभागावर लिहून असल्याचं त्याचं धडपडायचंच होतं. एके दिवशी बैनाला स्मशानात नेण्यासाठी तयारी केली. जिकडून तिकडून माणसं जमा झाली. आदिमांच्या संस्कृतीप्रमाणे तिचं मढं सजवण्यात आलं. ढोलाच्या तारावर सारे दारू पिऊन नाचत होते. जन्माला आलेला माणूस मरणारच आणि हे मरण हे सत्य आहे. मृत्यूनंतर त्याला खुशीनं विदा करण्यासाठी नाचगाणे करण्याची पद्धत. बैना तर भुकीने मेली होती, तरी तिला नाचत गात विदा करायचे होते. बैनाचे प्रेत घरासमोरून उचलले. जैनी माईच्या प्रेताकडे पाहत होती. रडू रडू तिच्या डोळ्यातून आसवं निघत नव्हते. हृदयात हुंका दाटून येत होता, पण बाहेर पडत नव्हता. बैनानं जनीला वाढवलं होतं. ज्या दिवशी तिनं भाकर न ठेवता समधी भाकर घेऊन वावरात गेली, त्या दिवशी जनीच्या ममतेनं नुसती तडफडत राहिली. जनीला माईची वावरातून आल्या आल्या हाक कानावर आढळल्याचा भास झाला. कुठं हाय व माय जने? थोडी धीर धर व, तो बाप 6 महिन्यानं जेलातून सुटून येणार हाय. थोडे धीर धर. तू बा वाघासारखा माणूस हाय. जनीला माईच्या जाण्याच्या प्रेताबरोबर बाची आठवण झाली. लहानपणापासून तिनं बाला कधीच पाहिलं नव्हतं. माईनं सांगितल्याप्रमाणे बाचं जन्मठेपेचे दिवस माय मरायच्या दिवशीच भरले होते. आपला बा येणार, पण माय त्याला दिसणार नाही. त्याला काय सांगू? बैनाचं प्रेत पायवाटेनं स्मशानात जात होतं. त्याच पायवाटेनं समोरून एक दाढी वाढवलेला उंचपुरा देहयष्टीचा असलेला धोतरबंडी नेसलेला 40 वर्षांचा माणूस येत होता. जाणाऱ्या प्रेताकडे पाहून तो एकाला म्हणाला, कोणाचं ग ह्यो मूर्ता? तो म्हणाला, बाजाचा बैनाचा हाय. असं म्हणताच तो झपाझप प्रेताच्या समोर धावत गेला. गलबला झाला. दाढीतला बाजा ओळखही येत नव्हता. मी बाजा हाय. माझ्या बहिणीच्या भेटीसाठी जन्मठेप संपून आलं या. मी बहिणा आता बोलणार नाही. बैनाचं प्रेत खाली ठेवलं. 14 वर्षे एकसारखी भेटीची वाट पाहणारी बैना बोलत नव्हती. जनी पोटाची राहिली तेव्हा बाजाचा आनंद किती झाला होता. सुरुवातीचे दिवस त्याला डोळ्यासमोर आले. तुम्हाला काय पाहिजे? पोरगा की पोरगी? पोरगी पाहिजे. पोरीची माया लय वाटते. बाजा जुन्या आठवणीनं रडायला लागला. बैनाला आधार देऊ शकलो नाही त्याचा त्याला पश्चाताप झाला. लोकांनी म्हणाला, जनी कुठं हाय? घरी हाय. मोठी झाली असं 14-15 वर्षाची झाली. बाजानं आपल्या बैनाला 3.5 हातांच्या खड्ड्यात टाकलं. वरून माती लोटण्याच्या आधी कपडाला हळदी कुंकू लावलं. तोंडात पाणी टाकलं. वरून खोऱ्यानं माती टाकायला सुरुवात केली. त्याची बैना हळूहळू मातीच्या आड होत गेली. जेलमध्ये असताना बैना त्याला भेटायला यायची. म्हणायची, कसं हाय व धनी? बाजा म्हणायचा, जणी कशी हाय? ठीक हाय, जपतीया तिला. काय बी काळजी करू नका. दुश्मनानं मायावाला भाग पिंजऱ्यात टाकला हाय. बैनाच्या मुर्द्यावर माती टाकताना तिची एक एक आठवण त्याचं काळीच तोडत होती. बाजा स्मशानातून घराकडे आला. अंगणात उभा झाला. त्याचं तुमदार घड मोडकं होऊन पडलं होतं. घरात जनी बसली होती. बाजानं जनीला जेलमध्ये भेटण्यासाठी आणण्यासाठी बायकोला बंदी केली होती. गुन्हेगाराच्या जगात तिला बापाची माया नको असं वाटायला नको. स्वतःची पोरगी गुन्हेगार नसलेल्या बापाला गुन्हेगार समजून बसेल याची त्याला भीती वाटत होती. जनीनं बापाला पाहिलं नव्हतं. दाढी वाढवलेला हा माणूस घरी येऊन जोराजोरानं रडत असलेला पाहून ती दारातून उठली आणि त्याच्याकडे गेली. तिला पाहून बाजा बोलला, माही जनी कुठं हाय? जनीनं बारे मीच तुझी जनी हाय असं म्हणून आपल्या बाला बिलगली. दोघा बापलेकीची भेट झाली, पण तिची माय तिला सोडून गेल्यावर जनीच्या आयुष्यात मायबाप दोघंही कधी एकत्र दिसलेच नव्हते. जनीला मागच्या रागवण्याची आठवण झाली. खाय व माय भाकर, तू 2 दिवसापासून उपाशी हाय. बैनानं विचारलं, जने कुठून आणली व भाकर? माय, मी भीक मागून आणली. कारटे, बापाची इज्जत ठावं नाही. भीक मागशील तर लोक थुकतील माया जिंदगाणीवर. बापाच्या माघारी पोरीला भीक मागायला लावले म्हणून माया तोंड काळं करतील. तू बाप वाघावानी हाय.
माईनं सांगितलेल्या शब्दांनी ती पुन्हा घायाळ झाली. तिनं बापाकडं न्याहाळून पाहिलं. बाजानं जनीला विचारलं, जने, तू ही माय काहून मेली? माय बिमार पडली. रोज मजुरी बंद झाली. 2 दिवसापासून उपाशी होती. भाकर नाही मिळाली. माय उपाशी मेली. बाजा जनीच्या तोंडाकडे पाहतच राहिला. त्यानं पोरीला हृदयाजवळ घट्ट कवटाळलं. सारं दुःख बाजूला टाकून त्यानं दुसऱ्या दिवसापासून जनीच्या भाकरीची चोख व्यवस्था करायची होती. बहिणाचा संघर्ष संपला होता, पण बाजाचा भाकरीचा संघर्ष सुरू झाला. त्याला त्याच्या जनीचे हात पिवळे होईपर्यंत जबाबदारीने वाढवायचे होते. त्याच्या डोक्यात विचारांचं काहूर माजलं. जनी आपल्या बाकडे एकसारखी पाहत मुळमुळ रडत बसली. सूर्य मावळतीला जाऊन पार बुडाला होता. पाडावर हळूहळू अंधाराची दाट छाया पसरली होती.